आपण म्हणू शकतो की नाही की हा सामना आता 30चा सामना असणार आहे. आता मात्र जे संध्याकाळचा जो सत्र आहे ना, या सत्रामध्ये एक उत्सुकता असते, कारण की या फेरीतून आपल्याला उपांत्य फेरीमध्ये जायचं असतं. स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान वर्सेस सुपर डीजी माऊली या दोन्ही संघांमध्ये लढत होणार आहे. या संघांमधला ज्या बाजूचा नाणं खणखणीत वाजणार तो मात्र संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहे. नक्कीच सर, आपण जर एक तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या आठवड्यामध्ये जी एक स्पर्धा पार पडली होती आणि आयोजक पण तेच होते आणि विजेते क्रमांक 1 चे विजेते देखील स्वर्गीय संभाजी घोरपडे होते. आणि नक्कीच मी म्हणेल ना की बघा, डगआउट असतं आणि समजा आता एखादा संघ आहे की तो जिंकतोय, परंतु त्या संघात त्याचा डगआउट चेअरअप करतो. परंतु गेल्या आठवड्यामध्ये स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान आयोजित क्रिकेटची मालिका होती आणि त्या मालिकेचे प्रथम क्रमांकाचे विजेते होते ते स्वतः आयोजक होते. आणि त्या संघाला चीअर करण्यासाठी मात्र नक्कीच मी म्हणेल की जवळपास तमाम कळंबळीकर एकवटला होता. आणि त्या अंतिम सामन्यामध्ये जवळपास इतर मान्यवरांनी जवळजवळ 40,000पेक्षा देखील जास्त बोली लावली होती. जर सामना जिंकला स्वर्गीय संभाजी घोरपडे तर आम्ही त्यांना अमुक पारितोषिक देऊ, आणि ते पारितोषिक रक्कम जवळपास 40 ते 42,000च्या प्लस होती. आणि स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघाच्या त्या संघ नायकाने सचिन ठोंबरेने ती सर्व राशी जी आहे ना, आमचे स्वर्गीय मित्र संभाजीराजे घोरपडे यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या फॅमिलीला मात्र ती देऊ केली. नक्कीच हे एक मोठं मन आहे आणि नक्कीच का नसू नये, कारण संघ नायक देखील तेवढाच मोठा आहे, सचिन ठोंबरे उर्फ लॉर्ड शिवा. निश्चित याही वर्षी परभणीमध्ये 2025 मधला हे आज सुवर्ण क्षण मात्र आपल्या डोळ्यासमोर टिपण्यासाठी मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होत आहे. कारण की पाहतोय स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान वर्सेस सुपर डीजी माऊली या संघाचा पहिला चेंडूला सुरुवात. ओहो, टॅप केलाय चेंडूला, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स 3 बाउन्स मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप मेहनत केली, परंतु त्या ठिकाणी धाव रोखून ठेवले. पाहायचंय आपल्याला काय कॉल येतोय. नक्कीच सर, आपण जर म्हटलं ना की सागर अनुसेला मध्ये चित्ता म्हणतो. पाहायला मिळते ते पीटीसी लॅबच्या माध्यमातून. सर, स्ट्रेट द ग्राउंड अलॉंग द विथ कार्पेट. क्षेत्ररक्षक तोच आहे, परंतु काय फिल्डिंग चित्त्याच्या वेगाने करतोय. इथे देखील 2 धावा वाचवलेल्या आहेत, 3 धावा वाचवलेल्या आहेत. सागर अनुसे उर्फ शैली खरोखर सुंदर एफर्ट टाकतोय फिल्डिंग मध्ये आणि आपल्या संघासाठी. सर याचं कौतुक करावं लागेल सागर याचं. नक्कीच सर. आणि विचार केला तर फलंदाज होतं, मात्र फलंदाज पाहत होतं गजानन बोर्डर. एक वादळ, गजानन बोर्डर नावाचं एक वादळ मात्र शमतंय आणि जाऊन थांबतंय, विसावतंय ते तंबूचे असल्याला. परंतु विचार केला सर की सोन्या मोहिते मानकरी राहू शकतो तो फलंदाज रामदास महानवर. नक्कीच सोन्या मोहिते यांचं देखील आपण या मान्यवरचा आम्ही आभार मानतो की हे एक पारितोषिक नाही, हे पण प्रोत्साहन वाढावं म्हणून एक दिली गेलेली एक प्रशंसा आहे. काय म्हणाल. येस, निश्चित सर. ज्यांनी एक नाव ते श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि ही क्रिकेटची पंढरी आज गजबजली आहे. आणि आज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला एक राम पाहायला मिळतोय. आणि ते राम ज्या स्तुतीने मात्र आज याला खेळी खेळायची आहे आणि त्या खेळीवरती प्रसन्न होण्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम मात्र लगावले गेलेले आहेत. नक्कीच सर. आता मात्र आपण पाहतात इनिंग नंबर 3 वरती येतोय फलंदाज मयूर वागसे, ज्यांनी संपूर्ण मागचा सामना विचार केला तर फलंदाज रामदास महानवर बाद झाला होता, फलंदाज गजानन बोर्डर बाद झाला होता. त्यानंतर मात्र या संपूर्ण सामन्याची जबाबदारी मात्र घेतली गेली खांद्यावरती. आणि नक्कीच मी म्हणेल की तो सामना जिंकून आणला आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाचं अस्तित्व शाबूत ठेवले ते यावेळेस मनसी चषक 2025 मध्ये. या दरम्यानचा अवांतर चेंडू येतोय गोलंदाज विजय याचा. विजयच्या वरती पण पहिलं तर प्रहार करतोय. नक्कीच विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती अंकित केली जाते ती 1 गड्याच्या बदल्यामध्ये 4. सर निश्चित सर. आता परंतु पाहिलं तर विजयची गोलंदाजी मध्ये आहे ना खूप परिवर्तन केलं. व्हेरिएशन प्रॉपर आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. 1 बाउन्स मिड विकेटच्या डोक्यावर जातोय.
Cause this is Africa. केला तर सर इनेट नंबर 3 वरती आपण जो पाहताना फलंदाज मयूर वागसेने काय बरोबर पोपट संघाच्या विरुद्ध आपल्या डावी सुरुवात केली होती षटकाराने. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून डाव्या संख्येची सुरुवात केली 4 आणि परंतु यावेळेस बघा मयूर वागसे नावाचं वादळ देखील शमतय, विसावतय, थांबतय आणि जाऊन विसावतय ते आपल्या डगआउटमध्ये. फलंदाज सर या ठिकाणी पाहिलेत ना तर विजयने मात्र कमबॅक केलाय. जेव्हा जिंकणे हेच ध्येय असते तेव्हा अविरत मेहनत अगणित किंमत मोजावी लागते. आज निश्चित विजयने मात्र किंमत मोजली आणि इथे मात्र अखेरला शेवटच्या चेंडूवरती हा विकेट प्राप्त करून दिलाय. आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 2 विकेट मात्र मिळवून दिल्यात विजयने आपल्या संघासाठी. खरोखर महत्वपूर्ण विकेट होती. इथे मात्र सुवर्ण संधी त्यांनी साधली आणि इथे मात्र बॅक टू डगआउटला परतावं लागते ते म्हणजे मयूर वागसेला. खरोखर या मैदानातलं वादळ मात्र थांबलंय परंतु आता वादळ या मैदानाचा खरोखर तुम्हाला निश्चितच तुम्हाला आता या ठिकाणी फिरकटावा लागणार आहे. कारण की धावसंख्येचा ओघ जर पाहिलं ना तर फक्त 8 वरती थांबले. नक्कीच सर विचार केला तर हा सामना फार मोठा सामना आहे. आपण दिवसभर जी मेहनत केली ना त्या मेहनतीवरती पाणी फेरणारा कोणता सामना असेल ना तर तो हा. कारण इथून जिंकला तर पुढच्या फेरीमध्ये अन्यथा पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागेल. काय म्हणाल? यस निश्चित सर. यासाठी धावांसाठी केली जाणारी धावांसाठी केली जाणारे शर्तीचे प्रयत्न आणि हे प्रयत्न मात्र तुम्हाला आता करावे लागणार आहेत. कारण की इथे मात्र धावसंख्या 8 आहे. तुम्हाला मॅक्सिमम तरी तुम्हाला 40च्या आसपास तुम्हाला हा धावसंख्येचा ओघ हा डोंगर तुम्हाला पार करावा लागेल. कारण की तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. नक्कीच सर. आणि यावेळेस पाहिलं तर बायकरमॅन आपल्याला पाहायला मिळतो एक चांगला विस्फोटक फलंदाज सौरभ मोठे पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूचा चांगला उसळी घेतोय. म्हणजे जो अंदाज बांधला होता ना त्याही पेक्षा जास्त चेंडूने उंची उसळी घेतली आणि त्यामुळे काय चेंडू गेला तो निर्धाव आणि यष्टिक्षक शिवा मात्र कोणतीच चुकत नाहीत. चेंडू गेला तो निर्धाव. मुख्य पंच अमन यांना विनंती असेल की कृपया अमन आपल्या देखील आज जबरदस्त सामने खेळायचे अजून देखील तर विनंती असेल कृपया ताकीद आणि सूचना करायची खेळाडूंना की आपण सामना जास्त वेळ थांबवू नका, जास्त वेळ ब्रेक घेऊ नका. कारण आयोजकांचं असं मत आहे की अंतिम सामना देखील मी म्हणेल की किमान 4 षटकांचा व्हावा ही त्यांची मनीषा आहे. आणि नक्कीच जर तुमचा संघ जर अंतिम फेरीत दाखल झाला तर मात्र तुम्हाला बॅड लाईटचा इथे मात्र कोणताही तुम्हाला अपील करता येणार नाही. आणि म्हणून मी म्हणेल की आता तुम्ही वेळ वाचवा, वेळ तुम्हाला नंतर वाचवेल. काय म्हणाल सर? येस निश्चित सर. खूप लाखमोलाची गोष्ट आहे ही. कारण की वेळ कुणासाठी थांबत नसते, आपल्या वेळेसाठी थांबावं लागतं. हे निश्चित चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. येस पंच आपण जरा फास्ट करायचंय, रूट करायचंय. कारण की इथे मात्र आपल्याला पाहतोय आपण एक पोलीस दलातला एक गोलंदाज आपण पाहतोय सचिन ठोंबरे. नक्कीच कोण विसरणार सचिन ठोंबरेला आणि कोण विसरणार त्याची गेल्या आठवड्यात खेळी ती विस्फोटक वादळी खेळली होती. नक्कीच मी म्हणेल की काही वर्षांपूर्वी जो सचिन हरवला होता ना तो सचिन मात्र परत आलाय या गेल्या आठवड्यातील खेळीमध्ये. आणि मगाशी म्हणेल तर काही जो पहिल्या फेरीतील पहिला सामना झाला होता की त्या फेरीमध्ये देखील विचार केला तर बॅट बॉय संघाच्या वेळेस देखील त्यांनी चांगला एक परफॉर्मन्स दाखवला गेला. चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. आणि नक्कीच मी म्हणेल की सचिन ठोंबरेचा विचार केला तर सर दोन्ही टप्प्यावरती चेंडू आत आणि बाहेर आणण्याची कला आपल्या बोटांची जादू काय असते ना तो दाखवून देतोय. यावेळेस चेंडू गेला तो
तो आपल्या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. यावेळेस एक चांगला पॅटर्न पाहायला मिळेल सर. डावखुराचा फलंदाज त्याच्या विरुद्ध उजव्या हाताचा गोलंदाज आणि तो देखील फिरकी गोलंदाज. काय म्हणाल सर? येस सर, पाहू शकतो आपण हे समीकरण खूप चांगलं असतं. लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॉलर यामध्ये समीकरण एक तर पाहायला मिळतं की एक फिरकीचा जादूगार आपण म्हणू शकतो या ठिकाणी की सचिन याच्या माध्यमातून दोन्ही साईडचे आपण लेग आर्म लेफ्ट कटर आणि ऑफ कटर मध्ये हा माहीर आहे, चतुरस्थ कलाकार आहे. परंतु पाहायचं आपल्या या गोलंदाजाला आता इथे रोखू शकतो का, इथे मोठे फटके मिळू शकतात का? नक्कीच नक्कीच. आणि सर विचार केला तर एक जमिनीची बाजू एक म्हणजे एलाजी एंडकडून मारा होतोय आणि एक मी म्हणू ना की एक लक फॅक्टर म्हणजेच डावखुर हातांचा जो फलंदाज आहे ना की त्याला हा जो एंड आहे ना एलाजी एंड हा मात्र त्याला लकी असतो. कारण नक्कीच मी म्हणेन की षटकार चौकार मारणं त्याला सहज आणि सोपं होतं. कारण हवा जर बघितली ना तर मात्र विचार केला तर उलट दिशेने वाढते. या दरम्यानचा चेंडू आपल्या ऑन साईडला खेळला गेला, चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते आणि या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र एकने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन थांबते. ते 2 गडी बाद पहिलं दशक यावेळेस पाहायला मिळतंय ते सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचं. बघा 1 दशक 10 धावसंख्या धावफलकावरती आणण्यासाठी फलंदाज गजानन बोडरे आणि फलंदाज मयूर वागसे यांच्या मात्र या दोन महत्वाचे विकेट त्यांना मात्र गमवावे लागले. परंतु जमिनीची बाजू एक म्हणजे रामदास महानवर अद्याप देखील खेळपट्टीवरती तग धरून आहे. यस, तल नक्की ठोकले आहे परंतु माहित आहे की त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी मात्र आहे. कारण की 2 फलंदाजच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त 10 वरती आणि अजून काही आपल्याला पाहायचं आहे. कारण की इथून तुम्हाला शेष मध्ये तुम्हाला आता इथे हळूहळू लागणार आहे. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू टाकलाय परंतु पंच मात्र दर्शवतायत इथे वाईटचा इशारा. अवंतर 1 धाव जोडली जाते, धावसंख्येमध्ये अंकित पडते 1 धाव, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. नक्कीच नक्कीच. आणि मी म्हणेल सर की रामदास महानवरचा खेळ बहारावा म्हणूनच काय आदरणीय श्री सोनिया मोहिते साहेबांनी रामदास महानवरच्या सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचे पारितोषिक लावले. म्हणजे एक मनोभावी प्रोत्साहन देतात एक प्रकारे. यावेळेचा चेंडू स्टिअर केला आणि गनिमा ओळखली आहे रामदास महानवरनी की नक्कीच या सामन्याची की हा सामना जर मला जिंकत असेल ना माझ्या संघाला आणि मनसे चषकाच्या 2025च्या या पुढच्या फेरीमध्ये जर मला माझ्या संघाला नेऊन ठेवायचं असेल ना तर मला एक चांगल्या चेंडूला सन्मान आणि वाईट चेंडूवरती प्रहार करावे आणि हीच चांगली खेळी मात्र पाहायला मिळते. एकेरी 2 धावांवरती भर देतोय आणि नक्कीच मी म्हणणार की चांगल्या चेंडू सन्मान आणि वाईट चेंडूवरती तो मात्र प्रहार करतोय. या दरम्यान या 2 धावांचे समीकरण 2 ने वाढते, धावसंख्या थांबते ती 13च्या घरामध्ये. येस, ॲब्सल्युटली. दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन मात्र सच्चे परंतु धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. समीकरण थोडंसं काहीसं दबाव मात्र प्रयत्न असा दिसतोय ते आणि हा दबाव मोडीस काढण्यासाठी आता थोडे मोठे फटके तुम्हाला आता खेळावं लागणार आहेत. या ग्राउंडवरती जर पाहिलं तर खरोखर ही तुमची ही पार्श्वभूमी ही तुमची या मैदानाची खासियत आहे. ते खूप एक महत्त्वपूर्ण तुमची ह्या ओळखलेल्या पट्टील्यामध्ये तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळता म्हणून हा तुमचा प्रवास तुम्ही इथपर्यंत आणून ठेवला आहे आणि या प्रवासामध्ये सक्सेसफुल तुमचं प्रत्येकामध्ये 100% एफर्ट देऊन या मैदानाच्या खेळपट्टीवरती उतरून तुम्ही या प्रवासामध्ये पोहोचलात. नक्कीच नक्कीच. आणि सर विचार केला तर रामदास महानवरचा विचार केला तर अखंड महाराष्ट्र ज्याने पिंजून काढलाय ना आणि षटकार आणि चौकारचा बादशाह म्हणून बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे ना तो फलंदाज रामदास महानवर. त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय की एक चाणक्य आपण ज्याला म्हणतो ना स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघाचा चाणक्य म्हणजेच सचिन ठोंबरे उर्फ शिवा. हा मात्र विचार केला तर आतापर्यंत शिवाने चेंडू फेकले गेले जवळपास 5 परंतु एकही मोठा फटका खेळण्यास मात्र दिला नाहीये. तो यावेळेस फलंदाज सौरभ मोठे आणि फलंदाज रामदास महानवरला एक चांगला बॅटर यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळते. उजव्या हाताचा गोलंदाज त्याच्या विरुद्ध डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज सौरभ मोठे द बॅकरमॅन. यावेळेस बघूया काय कारनामा करतोय. यावेळेस हलकाचा चेंडू होता, नक्कीच टप्पापर्यंत चेंडू बाहेर गिरकी घेतोय. हलकासा उर्फी चेंडू होता सर. आणि जर पुन्हा एकदा मी पाहिलं आणि सौरभनी तो चेंडू जागेवरून खेळून करायचा प्रयत्न केला. पावलांचा वापर जर केला असता तर चेंडू बॅटला ब्रश झाला असता, किमान एखादा धाव आली असती किंवा स्ट्राईक रोटेट झाली असती. आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय होतं आणि नक्कीच मी म्हणेल याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच मागच्या सामन्यात शिवाने दाखवलेलं आहे.
येस, निश्चित निश्चित. परंतु आता मात्र इथे सचिन यांनी मात्र जकडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना आणि धाव मात्र खर्च केल्यात, त्या म्हणजे 6 धावा खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजीच्या मार्फत मात्र सचिन यांनी कमबॅक केलाय. कारण की आपण पाहतोय ही दुसरं षटक मात्र पाहिलं तर खरोखर जी अपेक्षा आणि आकांक्षा होती की हा धावपाटलाग जर पाहिला तर हा 20च्या वरती जाऊ शकला असता, परंतु हा फिरकीचा जादूगार त्याने याची कयामत मात्र या मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखवले. नक्कीच सर. आणि असं म्हणतात ना की टेनिस पटलावरती जर तुम्ही 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा जर देत असाल ना तर ते गोल्डन षटक असतं. आणि अशाच गोल्डन षटकाची सांगता केली ती मात्र गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवानी. परंतु यावेळेस बघा एक फिरकीचा जादूगार ची षटक संपते की दुसरा गोलंदाज म्हणजे सॅगी देखील एक लेग कटर, ज्याचं एक ब्रह्मास्त्र आणि लेग कटर ज्याचं खासियत आहे असा हा गोलंदाज जो मुंबई पुणे हायवे एंडकडून मारा करेल. तडाखेबंद फलंदाज, विस्फोटक फलंदाज रामदास महानवर याला. येस, ओव्हर द विकेट गोलंदाज सागरचा पुढचा चेंडू असणार आहे. हो, या ठिकाणी थोडासा हलक्या हाताने वळलाय चेंडू, परंतु या ठिकाणी वळण नाही, दलन चेंडू जातोय लॉंग स्ट्रीटच्या दिशेने. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद 18. सागर सॅगी उर्फ रामा की सॅगी की रामा, चांगलं बॅटल. फलंदाज की गोलंदाज यावेळेस लटकला गेला चेंडू. काय हवेत वास्तव्य करतो चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि या दरम्यान फलंदाज रामदास महानवर याच्या खेळीचा होतोय. मात्र अंत तिसरा धक्का मिळतोय तो सुपर डीजे मॉल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. नक्कीच आता मात्र थोडीशी दयनीय अवस्था झाली आहे ती यावेळेस पाहायला मिळते ती सुपर डीजे मॉल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचे. कारण फलंदाज रामदास महानवर, गजानन बोडरे, मयूर वसे म्हणजे इनॅट नंबर 1, 2, 3 चे सगळे फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला आराम करतायत आणि तंबूतून मात्र हा सामना बघतायत. तर इनॅट नंबर 5 वरती आपण पाहतात प्रसाद टावरे ताऊ यावेळेस मात्र खेळपट्टीवर येतात आणि ते साथ देतील इनॅट नंबर 4 वरती आलेला फलंदाज सौरभ मोठे याला. निश्चित आता प्रसादला मात्र मोठे फटके खेळावे लागेल आपल्या संघासाठी. वैयक्तिक कोट्यासाठी मात्र इथे मात्र धावसंख्येचं आपण पाहिलं तर सरासरी आपण खरोखर धावसंख्या जाऊन पोहोचली ना फक्त 18च्या घरामध्ये. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर मात्र आता ऑन क्रीजवरती दिसतोय. आपण खरोखर आपण मोठे टोळेबाजी खेळावे लागणार आहे. धावसंख्या 18 वरती आहे. 3 गडी बाद 18. नक्कीच बघा फलंदाज प्रसाद टावरे एक उंच पुरा फलंदाज आहे. प्रत्येक षटकासाठी मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथं लावलं गेले, परंतु फलंदाज प्रसाद टावरे आला, हजेरी लावली.
आपण जर बघितलं ना सर तर बॅटच्या माध्यमातून बाउंड्री ही 10 चेंडून पूर्वी आलेली आहे. समोर संघ खेळतोय कोण तर सुपर डीजी माऊली आणि सुपर डीजी माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ खेळत असताना तब्बल 10 चेंडू झाले तरी देखील एकही बॅटच्या माध्यमातून एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. नक्की विचार केला तर एक अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करतोय गोलंदाज विजय, गोलंदाज सचिन ठोंबरे आणि सागर अणसे. षटक क्रमांक 3 यावेळेस मार्गस्थ आहे, प्रगती पथावरती. पुढचा चेंडू सामना करेल तो गोलंदाज सागरचा, फलंदाज सूरज बोबडे. यावेळेस बाईकच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. स्ट्राईक मात्र चेंज होते आणि स्ट्राईक वरती येतोय तो एक पुन्हा एकदा एक डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज सौरभ मोठे. धावसंख्या फलकावरती 1 ने जाऊन वाढते. बराच काळ शांत असते धावफलक मात्र 1च्या पावलाने पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ती 4 गडी बाद 19च्या घरामध्ये. निश्चित सागरने इथे मात्र कुठेतरी वादळ मात्र थांबवलंय, कारण की इथे मात्र 5 चेंडू अजूनपर्यंत बॅटला मात्र कनेक्शन होत नाहीये, फुटवर्क मिळत नाहीये. आणि इथे मात्र म्हणतात ना की चेंडू आणि फळीचा फुटवर्क मिळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला या मैदानावरती ना आतिषबाजी करता येणार नाहीये. आणि हाच मात्र आता पाहायचं सागरने मात्र इथे जकडून ठेवलंय ते या दोन्ही फलंदाजाला. नक्कीच सर, मगाशी मी म्हटलं होतं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल ना तर तुमचा काही उपयोग नाही आहे. त्याचप्रमाणे विचार केला तर सौरभने जर फुटवर्कचा वापर जर केला तर नक्कीच मी म्हणेल की मे बी धावा येऊ शकतात. तर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहतात 4 गडी बाद 19 धावसंख्या धावफलकावरती अंकित केली गेली. सागर अणसे पुढचा बॉल जो मुंबई पुणे हायवे इकडून मारा करेल तडकेबंद फलंदाज सौरभ याला. या दरम्यानचा चेंडू पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू अवांतर आहे, दंडित केला गेला या चेंडूला. आणि पुन्हा एकदा चेंडू हा सागर अणसेला हात टाकावा लागणार आहे. बघा उजव्या इष्टीच्या बाहेर जाणार चेंडू होता, चांगला लेफ्ट केलाय गोलंदाज फलंदाज सौरभ मोठे याने. या दरम्यानचा चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, चेंडू गेलाय तो दन 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 करत षटकार. आणि बराच मातीचा सण ह्यो आला र शिवराज. धन्यवाद डीजे. नक्कीच सर, निश्चित सिरियसला जशी पेशंटला जशी सलाईनची गरज असते तशी मात्र आता इथे डीजीला षटकारांची गरज होती. तो मात्र षटकार आता आला या मॅच मध्ये. नक्कीच सर, एक चांगला विचार केला तर चांगली धावसंख्या धावफलकावरती मात्र अंकित केली गेली आहे. आणि या आणि अशाच धावफलकाची जर या सामन्यामध्ये फाईट करत असेल ना तर मात्र मी म्हणेल की जवळपास धावफलक सांगतोय आम्हाला की धावसंख्या जाऊन थांबते ती या लेगबॅकच्या माध्यमातून 27 धावसंख्या धावफलकावरती केली गेली अंकित. आणि अजून देखील काही एक षटक आणि काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. षटक संपलेलं आहे आणि नक्कीच 18 चेंडू नंतर जवळपास 27 धावांपर्यंत मजल मारता आली आहे ती सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला. म्हणजे एका चांगल्या धावफलकापर्यंत रोखलं गेलंय ते स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानच्या या गोलंदाजांनी. विचार केला तर षटक क्रमांक 1 हाताळलं होतं विजयने, धावा खर्च केल्या त्या 8. षटक क्रमांक 2 हाताळलं सचिन ठोंबरेने, धावा खर्च केल्या 6. सागर अणुसेने मात्र एक षटकार खाल्ला परंतु चांगलं कमबॅक केलं. जवळपास 2 मोहरे त्यांनी बाद केले सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचे आणि धावा खर्च केल्या त्या मात्र 13. मग एकूण धावफलकावरती आपल्याला सांगतोय धावसंख्या जाऊन थांबते ती 27च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडूमध्ये जवळपास 10 ते 15 धावा जमवण्यात यश जर आलं फलंदाज सौरभ मोठे आणि फलंदाज सूरज बोबड्या तर हा सामना एक चांगली रंगत निर्माण आणू शकतो तो यावेळेस मनसी चषक 2025 मध्ये. नक्कीच विचार केला सर तर समोर आहे तो गोलंदाज फिरकीचा जादूगार, बोटांची जादू काय असते ना याचं जिवंत त्याचं मूर्तिमंत उदाहरण याच खेळपट्टीवरती देणारा गोलंदाज सचिन ठोंबरे जो एलआयजी एनकडून मारा करेल तडकेबंद फलंदाज सौरभ मोठे याला. येस निश्चित सर, राईट हँड ओव्हर पण पाहतोय
याच ठिकाणी आपण या ठिकाणी खोदून काढलाय चेंडू, 2 क्षेत्ररक्षक भेदून त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी प्राप्त ठरतोय आणि दोन्ही धावा कम्प्लिटली पूर्ण पार होत आहेत. एकचा कॉल होता परंतु दुसऱ्याचा कॉल घेण्यापर्यंत त्यांनी यशस्वी ठरला आणि इथे मात्र 2 धावा आपल्या खात्यामध्ये जॉईन झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वरती. नक्कीच 29 मध्ये विचार केला तर 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा जमवण्यात यश आलंय. ते सौरभ मोठेला एक षटकार त्यांनी त्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये सागर अनुसे याच्यावरती. परंतु यावेळेस फलंदाज सौरभ मोठे सचिन ठोंबरे षटकार मारणार की सचिन ठोंबरे मध्ये त्याला बाद करणार. यावेळेस सुंदर फेकी होती. नक्कीच मी म्हणेल की स्ट्रेट फेकी केली होती. कोणताही मी म्हणेल की तो मात्र निर्धाव एक आशाळभूत नजरेने पाहत होता तो फलंदाज सौरभ मोठे. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा ब्रह्मास्त्र टाकलं गेलं होतं ते सचिन ठोंबरेच्या माध्यमातून, जिथे 2 धावा आता मात्र मिळतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वैभवच्या माध्यमातून. या 2 धावच्या भारावर समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती मात्र 31च्या घरामध्ये. माफ करा, अक्षय तिथे होते जे लॉंग ऑन वरून तिथे आले होते. आणि विचार केला सर तर जर सुपरजी माऊली संघाला या सामन्यामध्ये जर टफ फाईट द्यायची असेल ना तर मग मात्र आता मात्र गिअर चेंज करावा लागेल तो सौरभ मोठे. कारण या इनिंगमधील अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि एक षटकार वगळता मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत ते मात्र सौरभच्या बॅटमध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा नीटसा संपर्क झाला नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा टप्पा पण चेंडू बाहेर निघतोय आणि मी म्हणेल की चेंडू बॅटची आउटरेज घेत चेंडू गेला तो मात्र निश्चित स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उभा असतं क्षेत्र याच्यामध्ये आणि जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 4 गडी बाद 32 या धाव फलकावरती. सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची पुढचा बॉल सूरज बोबडे फेस करतील जे समोर आहेत गोलंदाज सचिन ठोंबरे. सर निश्चित सर व्हेरिएशनचा बादशाह दिसतोय या सचिन, कारण की व्हेरिएशन मध्ये प्रॉपर करतोय आणि इथे मात्र खोलात टाकून ठेवले जकडून ठेवले दोन्ही फलंदाजाला. इथे मात्र पुढचा चेंडू पाहायचा आहे. हो याही ठिकाणी चपल झाला होता. लॉंग रेंजच्या दिशेने चेंडू मारला. 1 धाव कम्प्लिटली पूर्ण होते. दुसऱ्या धाव्याने प्रयत्न केलाय आणि प्रयत्नात यश मिळतंय परंतु चेंडूची फेकी होईपर्यंत तिसरा धाव घेण्यात मात्र यश मिळतंय का पाहायचं आहे. धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. बॅक टू डगआउटच्या दिशेने परताना दिसतोय मात्र त्या ठिकाणी दुसरा कॉलसाठी तिसरी धाव घेण्यासाठी त्याने रोखणं होतं परंतु तिसरी धाव घेण्याचा स्वतः सज्ज झाला होता परंतु त्या फेरीमध्ये त्याला रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जाताना आपण परत येतो. म्हणजे फलकावरती मात्र 5 गडी बाद 34 अर्धा संघ. सर यावेळेस तंबूच्या आश्रयाला मस्तपैकी निवांतपणे हा सामना पाहतोय. काय होईल या सामन्यामध्ये. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मोठे षटकार चौकार माफ करा 1 चेंडू होती माफ करा 1 चेंडूवरती षटकार चौकार लगावेल का फलंदाज. षटकार मारला तर 40 चौकार मध्ये 38. या दरम्यान चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक अक्षय सावंत झेल पूर्ण करतोय आणि देतोय 6वा मोठा हादरा सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब. समोर आणि स्वर्गीय संभाजी घोरपडे हा संघ जिथे थांबला होता ना गेल्या आठवड्यामध्ये तिथूनच सुरुवात करतोय. एक चांगली खेळी जबाबदारीपणे खेळी करतोय आणि नक्कीच मी म्हणेल की प्रत्येक सामना हा मात्र नक्कीच मी म्हणेल की एक जबाबदारीपूर्ण खेळतोय. आणि यावेळेस पाहिलं तर सचिन ठोंबरे यांनी मात्र षटक हाताळलं होतं 4थं आणि 4थ्या षटकामध्ये अवघ्या फक्त धावा खर्च केल्या त्या मात्र 7 धावा खर्च केल्या आणि सर मी विचार केला तर एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मात्र रोखलं गेलंय ते सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंब संघाने. परंतु जमेची बाजू एक की सुपर डीजे माऊली संघाकडे एक असा ब्रह्मास्त्र आहे की हे धावसंख्या डिपेंड करू शकतो. निश्चित सर हा क्रिकेटची
ही क्रिकेटची पंढरी आहे ना. क्रिकेटमध्ये धावसंख्या तुमची कितीही असो, त्याला डिफेन्स करणं या क्रिकेटमध्ये ना तुम्ही निश्चित पाहू शकता. ती 34 असो या 40 असो, परंतु हे क्रिकेटच्या मैदानावरती मैदानात उतरल्यानंतरच तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं. सर तुम्हाला एक मिनिट थांबवतोय की रिक्षा क्रमांक 7173 ॲटो रिक्षा आहे. विनंती असेल त्या ॲटो रिक्षाच्या मालकाला माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर विनंती आहे की ती रिक्षा तिथून काढा, कारण मान्यवरांच्या गाड्यांचा ताफा मात्र काही क्षणातच आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येणार आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा नंबर विनंती आहे की ॲटो रिक्षा आहे 7371 याची 7173 ही ॲटो रिक्षा विनंती आहे. करे सरांची आहे. धन्यवाद करे साहेब. चला पंच आपण स्टार्ट केलं, जरा फास्ट करायचं आहे सर. पाणी पोचवायचं आहे. येस मित्रांनो, क्रिकेटची एक वाच्य आहे सर्वश्रेष्ठ आहे. अविरत धावणाऱ्या रथाच्या सर्वश्रेष्ठ अश्वावर आरूढ होणं डिग म्हणजे हा क्रिकेटचा खेळ होय. भावनाच्या उदाहरणातील धुंद धुंद हा केवढा म्हणजे क्रिकेटचा खेळ होय. ज्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतोय त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न होता. आम्ही ज्या खेळाकडे सातत्याने वळतोय ना तो म्हणजे हा क्रिकेटचा खेळ होय. जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवरती करतो ना तितकंच प्रेम आम्ही या खेळावरती करतोय तो म्हणजे हा क्रिकेटचा खेळ होय. आम्ही इतके काही टेन्शनमध्ये आलो आहोत ना की मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची खऱ्या अर्थाने गरज भासत आहे. या मनोरंजनाचे चित्त थरारे उधळून लावून देणार ही स्पर्धा आयोजली. त्या स्पर्धेचं नाव आहे मन से चषक 2025 मधला आयोजक आपण पाहतोय तो खरोखर राहुल दादा, एक जीवाभावाचा माणूस. या कलंबळी शहरामध्ये एक नामांकित यांचं कार्यक्षम कार्यरत खूप लाख मोलाचं या ठिकाणी भरतोय. आणि खरोखरच ज्या क्षणाला कलाकारांसाठी वाव देणार अनेक प्रकारचे व्यासपीठे मिळत नाहीत ना त्यावेळी कलाकार जिवंतपणे मरण यातना भोगत असतो. आज या खऱ्या अर्थाने 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे ज्या स्पर्धेच्या आपण वाट पाहिलीत ना बघता बघता आपल्या डोळ्यासमोर एक सूर्याचं किरण आलं आणि त्या सूर्याची किरणे आपल्या लख डोळ्यासमोर पसरली आणि त्या सूर्याची किरण प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगत होतं की आता उठून आपल्याला धावायचं आहे. नुसतं धावायचंच नाही तर पळायचं आहे. नुसतं पळायचंच नाही आहे तर उठून तुम्हाला तेज रफ्तारणी आम्हाला वेळ लावलाय त्या मैदानावरती जायचं आहे. त्या मैदानाचं नाव आहे आज त्या ठिकाणी पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कलंबोली. आज या ठिकाणी मात्र आपण शेवटच्या अंतिम
टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहोत. सुरुवात होतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि रणसंग्राम. आपल्या भेटीसाठी 21वं पर्व मात्र आज आपल्या समोर घेऊन आलो आहोत. मनसे चषक 2025. या ठिकाणी खोदून काढलाय स्टेट अँड द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव समर्पित होते. एका धावानिशी खातं मात्र ओपन केलंय परंतु धाव संख्याचा पाहिलं तर आपण तर खरोखर जिंकण्याची गरज आहे. 35 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. पहिल्या चेंडूचा श्री गणेशा केलाय. पहिलेच धाव मात्र आपल्या बॅटेतून मात्र पहिलीच धाव मात्र या ठिकाणी काढली आहे परंतु आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आता मात्र सागर. नक्कीच सर विचार केला तर 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तो स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान या संघाला. आणि या संघाचा विचार केला तर हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आपण पाहतात आरंभिक जोडी फलंदाज सचिन फलंदाज जर खेळपट्टीवरती जर टिकल्या तर सर मी समजतो की आयोजकांचा वेळ वाचवतील. अवघ्या 3 षटकांमध्ये सामना संपवण्याची धमक कुवक असेल ती या 2 फलंदाजांमध्ये. निश्चित सर त्याने दाखवून दिले. सागर यांनी पहिलेच घुटणे टेकले. या ठिकाणी प्रयत्न होता उचली घेतली चेंडूने परंतु शरीराच्या वेदाला मात्र धडकला चेंडू आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. नक्कीच सर. आणि आता मात्र समीकरण उरते येणार 21 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. जर स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान या संघाला हा सामना जिंकत असेल ना आणि आपलं अस्तित्व मनसे चषक 2025 मध्ये ठेवायचं असेल आणि पुढील फेरीमध्ये रॉयल संघासमोर जर 2 हात करायचे असतील ना तर मग मात्र येणार 21 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळेचा हा चेंडू जातोय जमिनीलगत गुदगुल्या करत 4 या धावसंख्येवरती आणि बराच काळ शांत असलेला डीजे पुन्हा एकदा आपल्याला जोश देऊन जातो. डीजे स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाचं एक धाव आता मात्र मिळते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी गोलंदाज वैष्णवने मात्र आपल्या पावलांच्या मार्फत तो चेंडू अडवला आणि जिथे 3 धावा होत्या ना माफ 4 धावा होत्या ना तिथे मात्र 3 धावा त्यांनी मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 11च्या घरामध्ये. विचार केला तर सर येणारे 19 चेंडू आणि 24ची गरज. यावेळेस प्रयत्न पराकाष्ठा केली गेली होती परंतु सुदैवाने झेल मात्र सुटतोय. एक धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या भरावर समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 12च्या घरामध्ये. सचिन ठोंबरेचा विचार केला तर 3 चेंडू 6. सागर अनुसयेचा विचार केला तर 3 चेंडू 5. येणारे 18 चेंडू आणि 23ची गरज. या बाया आयल्या गोवंजनीन या बाया आयल्या. गोलंदाज विक्रम पवार. नक्कीच मी म्हणेल यावेळेस विक्रम पवार ते आल्या मात्र स्वागत केलंय. येस गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. येतोय मधुर आवाज आजीचे. नक्कीच सर फार कमी फलंदाज जे आक्रमण करतात ते विक्रम पवार यांच्यावरती. आणि विक्रम पवार म्हटलं ना सर मी म्हणेल की बघा टी फॉर टॅट, एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू पाहिलं की हलकासा ओळखी चेंडू होता त्यावेळेस सागरने मात्र एक अतिशय सुमधुर चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला परंतु आपल्या अनुभवाचा फायदा करून घेतला
आणि नक्कीच मी म्हणेल की चेंडू गेला तो मात्र निर्धाव. यावेळेस पुढे काय असेल, चौकार की डॉट? यावेळेस चेंडू मात्र डाव्या सोडून जातोय. पंच बाहेर निघतायत. मुख्य पंच अमन लोहिया आम्हाला सांगतायत की हा चेंडू दंडित केला गेलाय आणि हा चेंडू मात्र तुम्हाला मात्र पुन्हा टाकायला लागणार आहे. एक धाव आता मात्र मिळते. या अवांतर धावफरक मात्र 1 ने वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 17च्या घरामध्ये. यावेळेस स्टेअर केला गेला चेंडूला. चेंडू जातोय तो सीमेच्या नजदीक उभा असलेला चैतन्य याच्याकडे. चैतन्य चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एखाद्याच्या भारत समीकरण मात्र 1 ने वाढते. आणि यावेळेस आपण विचार केला तर सर एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन ठोंबरे विरुद्ध विक्रम पवार. अनुभवी गोलंदाज त्याच्या विरुद्ध विस्फोटक फलंदाज सचिन ठोंबरे याच्यासाठी केला होता हा अट्टहास की शेवट गोड व्हावा. आणि नक्कीच ज्या बॅटलसाठी आपण तमाम क्रीडा प्रेक्षक एकवटले ना, तो बॅटल आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. सचिन ठोंबरे विरुद्ध विक्रम पवार. विक्रम पवार विरुद्ध सचिन ठोंबरे. यावेळेस बघा आपल्या नक्कीच मी म्हणेल की सामन्याची गनिमा ओळखली आहे सचिनने. आणि म्हणून काय चेंडू हलक्या जरी फुलटत असला तर देखील आपल्या हलक्यातून चेंडू खेळून काढले. चेंडू गेला तो आपल्या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि 2 धावा मात्र मिळतात. या 2 धावांच्या समीकरणात 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र जवळपास दुसरं दशक म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. निश्चित हे कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आहे आणि या कॅल्क्युलेशन क्रिकेटमध्ये दोन्ही फलंदाजांनी आता मात्र या ठिकाणी गोलंदाजाला बीट करून सोडलंय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धाव घेण्याचे मनसुबा बांधलाय आणि हा मनसुबा कायम ठेवलाय. कारण की आपल्याला उपांत्य फेरीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल ना तर निश्चित आपल्याला सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करून आपला संघ आपल्या संघाला जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला याच कॅल्क्युलेशनचा तुम्हाला वापर करायचा आणि हा कॅल्क्युलेशन मात्र ही रणनीती ह्याच रणसंग्राम हा तुम्हाला सिंगल डबल मधला जातो एक विश्व विक्रम तुम्हाला घेऊन जाऊ शकतो उपांत्य फेरीमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं पंचांनी मात्र आपल्याला काय दर्शवतायत. नक्कीच सर येणारे 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. सरासरीचा आपण विचार केला तर बॉल टू बॉल रन आपण चालणार आहे त्या चेंडूवरती, परंतु आता संयमी आणि संत गतीने हा खेळ चालतोय. यावेळी चेंडू स्टिअर केले गेले सागर करवी, जिथे चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक सौरभ मोठे आणि 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 23च्या घरामध्ये. मैदानामध्ये शांतता आणि शांतताच फक्त आहे, कारण को आता हा सामना जो आता 30चा सामना या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानामध्ये खरोखर एक उत्साहाची ऊर्जा असते आणि आज ही ऊर्जा मात्र आता आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळाने आपण हा व्यासपीठ मात्र भरून जाणार आहे. इथे मात्र गर्दीपेक्षा गर्दी पाहायला मिळणार आहे आणि आज मात्र खरोखरच आपण जेवढं कौतुक करावं तेवढं आपलं कमीच आहे. राहुल दादाने खरोखर अतिशय ज्यांच्या शिलेदारांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली गेली 21वं वर्ष आज मात्र सोनेरी क्षण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि निश्चित आता मात्र आपण पाहिलं तर 12 चेंडू 12 चेंडू आणि 12 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 धाव. परंतु पाहिजे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये खरोखरच आपल्याला टाइम वाचवायचा असेल. जसं मगाशी सर तुम्ही म्हटलात की हे 2 फलंदाज जर या मैदानाच्या क्रीजवरती जर असतील ना तर निश्चित 1 ओव्हर राखून ठेवून चांगल्या स्ट्राईकने मात्र हा संघ विजयी होऊ शकतो. प्रयत्न पाहूया काय असणार ते निश्चित पुढे. या दरम्यान विनंती असेल रॉयल स्पोर्ट क्लब काढून संघाच्या संघनायकाला की कृपया आपण आपली उपस्थिती व्यासपीठावरती दाखवायची आहे. वैष्णव विरुद्ध सागर. यावेळेस सागरने चेंडू खेळून काढले. चेंडू गेलाय तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक सौरभ मोठे चेंडू खाली येतो. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाचे समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 24च्या मध्ये. येणारे 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. निश्चित 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, परंतु इथे मात्र या ठिकाणी मात्र फलंदाज एकही मोठा फटका येत नाही. ओहो, या ठिकाणी 1 फुटा मोठा आलाय, परंतु पाहायचंय 1 पाऊस सीमा पार. खूप वेळानंतर पाहतोय आपण एक दणदणीत खणखणीत नाणं वाजलंय. मनसे चौकार आलाय.
माध्यमातून मिळतोय तो चौकार आणि ब्रँडेड टिपिकल धन्यवाद सचिन ठोंबरे षटकार येतोय आणि या दरम्यान हा सामना मात्र तो स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान या सांगितलं. तर चला चला लवकर लवकर या पुढे होणारा सामना रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या दोन संघादरम्यान.